स्वागत करतो। माझं काही माझं वाढदिवस नाही आहे, ते दोघंच होते, दोघांसाठी मी लावलाय खूप। या ठिकाणी आमचे अशोक कांबळे उपस्थित आहेत, पराडकर माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी देवदास वर्मा, बाबा मकवानाजी, सगळ्यांचं स्वागत। या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी एक उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत, मनीष ठक्कर या ठिकाणी उपस्थित आहेत, भूपेश मराठे आलेले आहेत त्या ठिकाणी। प्लीज मान्यवरांना विनंती करू त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे। या केळकर सर या। चेतनात आहे बस। मराठे मॅडम आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आशाताई मराठे यांना विनंती करू त्यांनी वेळ येऊन स्थानापन्न एक खुर्ची अरेंज करा जरा, एक खुर्ची अरेंज करा प्लीज। नहीं नहीं नहीं, अरे ऐसा नहीं, अरे ऐसा मत करो, दूसरे बोला तो त्याच्यावर बसवा। कोई नौजवान बैठा हो उनको ये कर दो, एक एक खुर्ची केळकर सर। आपल्याला माहित आहे की या ठिकाणी अंकुर नर्सरीमध्ये ही कुठल्याच प्रकारची व्यवस्था नव्हती। या दोन्ही ज्यांचे मान्यवरांचे दोघांचे वाढदिवस आहेत त्या दोघांनी म्हणजे राहुलबाई वाळनसाहेब आणि संतोष मराठे यांनी ठरवलं की आपण बघितलं की बर्थडे साजरा होत असताना, वाढदिवस साजरा होत असताना अनेक आता कुप्रथा पडू लागलेल्या आहेत। मग त्या ओल्या पार्ट्या असतील, सुक्या पार्ट्या असतील, अशा प्रकारचा बर्थडे साजरा करतात आणि संध्याकाळी रात्रभर जागून आपापल्या घरी निघून जातात। परंतु हा जो होणारा वायफळ खर्च हा लाखो रुपयात करतात आपण बघतो, आणि असं काही होऊ नये, मात्र त्या वायफळ खर्चातून लोकोपयोगी काही कामं व्हावीत अशा प्रकारची धारणा या दोघांनी ठेवली आणि त्या धारणेच्या आधारेच त्यांनी असं ठरवलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचे बर्थडे साजरे न करता समाजाला उदाहरण घालून देणारे बर्थडे आपण साजरे करावेत, वाढदिवस साजरे करावेत। आणि म्हणून आपण बघितलं की असा जो वायफळ खर्च होणारा तो निश्चितपणे लोकोपयोगी कामासाठी व्हावा, आणि म्हणून आपण बघितलं की या ठिकाणी या अंकुर नर्सरीमध्ये हे जिमची उपकरणं लावण्याचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला आणि निश्चितपणे हे उदाहरण आहे, अनुकरणीय आहे। आणि म्हणून दोन्ही ज्यांचे ह्या मान्यवरांचे वाढदिवस आहेत त्या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी निश्चितपणे कौतुक करायला पाहिजे, अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांची असली पाहिजे। म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो, आपल्याला माहिती आहे स्वस्तिक पार्कच्या परिसरात अशा प्रकारचं हे गार्डन आता नर्सरीमुळे कमी जरी होत असलं तर टिकून ठेवणं सुद्धा ही आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून असलेल्या गार्डनचं सुशोभीकरण करणं, त्याचे असलेली रखरख देखरेख करणं आणि त्यात असलेली उपकरणं जी लोकांच्या उपयोगी येतील अशा प्रकारची